नमस्कार सर. नमस्कार. मी गोविंद निटोरे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर या शाळेच्या स्टुडिओमध्ये हनुमंतराव तात्याराव ढगे गुरुजी यांचं मुलाखत घेत असताना मला त्यांच्या बाबतीत विशेष काही माहिती सांगावीशी वाटते. आणि खरोखरच जे अनुभवी आहेत 1947 पूर्वी, म्हणजे त्यांची जन्मतारीख 8/7/1943 आहे. हा 83 वर्षाचा कालखंड त्यांच्या अनुभवाने भरलेला आहे. आजकाल बऱ्याच लोकांना असं वाटतं की म्हाताऱ्यावाचं काय आहे, त्यांचं वय झालेलं आहे, परंतु अनुभवाची शिदोरी आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगाची असते. ही फार महत्त्वाचं आहे आणि त्याची जाणीव जर ठेवलं तर माणसाला काहीच कमी पडत नाही. ज्यावेळेस राजर्षी शाहू 1990 साली उदगीर शहरात सुरू मी केली त्यावेळेस मुले मिळत नव्हती, कारण मान्यता 1990 साली जानेवारीमध्ये मिळाली आणि जानेवारीत मुले कसे मिळणार. तर त्यावेळेस मी अनेक मुलांना जमा करत होतो, परंतु सरांनी मला सांगितलं, आता त्यांना आठवत नसेल परंतु सांगितलं की तुम्ही असं चुकीचं करू नका, निकाल मिळणार नाही, निकाल नसेल तर अनुदान मिळणार नाही, म्हणून चांगले विद्यार्थी गोळा करा. आणि त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन फिरून लोकांना सांगून ही शाळा होतकरू आहे, या शाळेमध्ये मुलांना घातलं पाहिजे. त्यामध्ये श्रीन बानू म्हणून एक विद्यार्थिनी होती, खूप हुशार होती. तसंच राजकुमार भोसले आज जर्मनीला आहे, तोही खूप हुशार होता. देविदास भोसले आज दवाखान्यामध्ये आहे, तोही हुशार आहे. याशिवाय शिवराज जाधव अत्यंत हुशार असा आज वकील आहे. अशी कितीतरी मुलं सरांनी आमच्या शाळेला मिळवून दिली आणि शाळा स्थिर झाली. सरांची आमच्याबरोबरची त्यावेळेसची संत ज्ञानेश्वर शाळा डिग्रसची शाळा आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आपण संत ज्ञानेश्वरावर श्रद्धा असल्यामुळं आपण माऊलीचंच नाव ठेवलेलं आहे. मला एक आठवतं आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांनी यांना सांगितलं होतं, आम्ही हे नाव तुम्ही द्या, राजर्षी शाहू महाराजाचं शिवाजी महाराजाचं नाव ठेवू नका, आमच्या वडिलाचं नाव द्या, मी पैसे देतो. त्यावेळेस अडचण होती, परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवरायांच्या नावानं, राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं ज्या संस्था मी सुरू केलेले त्या नाव बदलणार नाही, काहीही असो. अगदी त्याच आदर्श आमच्या समोर आहे. कोणाच्या वडिलांचं किंवा कोणाच्या जवळचं नाव न ठेवता संत ज्ञानेश्वरांच्या नावानं ही शाळा चालू केलेली आहे, शिक्षण व्यवस्था सुरू केलेली आहे. आणि त्यात गुरुजींचा हा प्रदीर्घ कालावधी आपण अनुभव करून घेऊन या. त्यांना आपण विचारूया, सर तुम्ही प्राथमिक शाळेची तुमची बालपणाची स्थिती थोडक्यात सांगा, सुरुवातीची शाळेची का तुमच्या शाळेची? माझ्या हां, ह्या डिग्रसच्या. हां, तुम्ही जे प्राथमिक शाळेमध्ये गेलात पहिल्यांदा, हां हां कुठे गेलात? मी माझं आजोळ आहे आंबेगाव म्हणून. त्या आंबेगावात सहज आमचे वडील कडबा आणायला म्हणून गाडी घेऊन गेले आणि ते गाडीत बसण्याच्या छंदापोटी मी त्या गावाला गेलो. हां, मग तिथे गेल्यानंतर त्यांनी कडबा घेतले, कडबा गाडी भरली. गाडी भरली की ते गाडीत बसायला कुठे येते मग आता? हां, बसायला जागा नाही. हां, मग आता तू इथेच राहा हां, म्हणून त्या आंबेगावात मला राहावं लागलं. हां, आंबेगावात राहावं लागल्यावर मला माझ्या आजीनं, आता उभं राहण्यापेक्षा तू का कर, ते त्या शाळेत जा. एक खाजगी शाळा होती, हां, खाजगी पोरं घेऊन बसायचं. गुरुजी होता एक नरसिंगना म्हणून. 2 रुपये 2 आणे असं काय? नाही, काहीच पैसे घेतले नाही त्यानं, हां, पण ते दुसऱ्याला घेत असेल, पण मला काही पैसे घेतले नाही त्यानं. आमच्या मामाची जरा प्रतिष्ठा होती, हां, त्यामुळं एक शाळेला पोरगा आले तर का हरकत आहे असं समजले त्यांनी. आणि मी तिथं 6 महिन्यापर्यंत राहिलो. 6 महिन्यापर्यंत राहिला. 6 महिन्यापर्यंत मला पूर्ण उजळणी, या करक्या एकुरक्या निम्म सगळं झाल्या.
अरे बापरे. आणि सगळं पाठ करून सगळं म्हणजे वैयक्तिकरित्या तुमच्याकडून करून घेतलं ते, करून घेतलं त्याने. शिकवण्यापेक्षा करायला भर दिला. करायला लावलं. दररोज उजळण्या काढायला लावायचं, म्हणायला लावायचं, उजळण्या म्हणायला लावायचं, प्रवंच्या घ्यायचं, या सगळ्या प्रकारे हे त्यानं काम सुरू केलं. हां. आणि 6 महिने संपल्यानंतर संपल्या म्हणण्यापेक्षा मला वाटलं आता इथं कशाला राहावं, आपण आपल्या गावाला जाऊ. आजोळात राहण्यापेक्षा आपल्या गावाला जावं. मला मग या अन्य कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा मी गावाकडं आलो. गावाकडं आल्यावर ते गावात शाळाच नव्हती. हां. मग गावात शाळा नव्हती तर एक जिल्हा परिषदला 3रीपर्यंत शाळा ह्या मान्यता मिळालेली जिल्हा परिषदची शाळा त्या गावात गुरुजी आला एक. आणि त्या गुरुजी आल्यावर त्या गुरुजीला राहायला जागा नव्हती. ते इथलाच उदगीरचा होता, बर. हां. झुंगा म्हणून. झुंगा म्हणून तिथं आली आणि त्या झुंगाने त्याला राहायला जो कुठं जागा नसल्या आमच्या घरी जागा होती आणि त्याला राहायला जागा दिली आमच्या वडिलांनी. आणि ते झुंगामुळं मग पुन्हा मी शाळेत जायला आणि सुरू केलो. अच्छा. मग तिथं आणि हे उजळणी ही तर पहिलेच पाठ होती मला सगळी. डिग्रसमध्ये. हां. एवढा उजळणीचा माणूस तिथं कोणी नव्हता हां. पूर्ण शिकलेला. मग तिथं पहिली, दुसरी, तिसरी शिकलो आणि पुन्हा मग करडखेलला सुरुवात झाली. हां. करडखेलला 4थीला करडखेलला आलो. बर. करडखेलला 4थीपर्यंत शाळा होती. आणि 4थीपर्यंतची शाळा झाल्यानंतर पुन्हा ते 4थी पास झालो तिथं. 4थी पास झालं की पुन्हा दुसऱ्या वर्षी 5वीला हेरला आलो. एक संस्था निघाली, निर्मलपुरी विद्यालय. निर्मलपुरी विद्यालय. हां. त्या मठात होती शाळा ती. आणि ते डिग्रसून येणं जाणे करून त्या मठामध्ये 7वीपर्यंत तिथं शाळा होती. म्हणजे 5-7 किलोमीटरवर. हां. मग कसं वाहन होतं? वाहन नाही, फिर नाही, चालत यायचं आणि चालत जायचं. एकटं नाही, काही पोरं होते. हे चालण्याचा मग पाऊस पाणी काही असो ते वादळ. प्रश्नच नाही. शिकायचं आहे तर शाळा जायचं, त्या तिथंच शाळा होती, दुसरी शाळाच नव्हती कुठं. अच्छा अच्छा. हां. मग ते हेरला 7वीपर्यंत ते शरणप्पा स्वामी म्हणून त्या ह्याची जंगमवाडीची होते. त्यांनी ही शाळा मंजुरी आणली होती संस्थेला. आणि तिथं 7वीपर्यंतची शाळा झाली. मग 7वीपर्यंत शाळा झाल्या मग कुठं जावं आता. मग हे माझ्या वडिलांनी काय केले, ते लातूरला जा. आणि लातूरला जाऊन तिथं त्यांना माहीत होतं शाळा कोणती चांगली, मला काही माहीत नव्हतं. तुम्हाला काय माहिती? मग ते आमच्या वडिलांनी म्हणले ते राजस्थान शाळा आहे त्या शाळेचं नाव घालायचं, तिथं जाऊन जा. आणि त्या शाळेत जाऊन मग मी एकटाच राहिलो. मग एकटाच राहिल्यावर शाळेत जाऊन म्हणजे शाळेत राहायला घर कुठं आहे? मग शाळेमध्येच राहायचं नाही, शाळेत ऍडमिशन घेतलो. पुन्हा एक खोली किरायाने घेतली पत्र्याची, गावाच्या कडे त्या खंडोबा गल्लीत आहे. त्या पत्र्यात जाऊन तिथं आता स्वयंपाक करून खायचं ठरलं ते. मग योगायोगानं आमच्या गावाकडं आमचाच मित्र एक समर्थ नावाचा गावातला माझ्याच वर्गातलं होतं. पण त्याला शिरूर अनपळा त्याचे मावस बहिणीच्या नवरा अभंगराव पाटील हे डवळचे शिरूर अनपळा होती. मग त्याची तिथं जाणार होतं त्यानं. त्याची बदली झाली त्या गुरुजीची, त्या जिल्हा परिषदला होती. बदली झाल्यावर त्याला मग आता त्याला कुठं नेऊन सोडावं. मग हे गावातले लोक म्हणाले त्या फलाण्याचं पोरगा लातूरला गेले, तुम्ही म्हणजे खेड्यात नेऊन घालवला का त्यांना. ते आमच्यापेक्षा श्रीमंत घर होतं. मग तो माणूस पोरगा आला आमच्याकडे. मग त्याला कोणी नव्हतं आणि मला कोणी नव्हतं. मग त्याला जोडी मीन मला जोडी त्यानं त्या पत्र्याच्या रूममध्ये जाऊन स्वयंपाक करून खायचं. स्वयंपाक येत नव्हता आम्हाला, भाकरी मोडायच्या, फुकून जळण नेऊन हे करायचं. त्याला एक शेगडी होती, भुस्सात ते शेगडी ते लाकूड उभा करायचं आणि त्याला खालून ते तोंड असले की तिथे जाऊन लाकडं एकानं फुकायचं, एकानं भाकरी करायचं. हे असलं त्या भाकरी झालं हे. मग ते राजस्थान शाळेला गेल्यावर तिथे गुरुजी होता अनेक. ते हस्तकलेचा होता, ती कार्पेंटर. त्याने म्हणलं हे पोरग परदेशाला दुसरीकडे जाऊ नको, आता इथेच राहा. मी म्हणालो इथं 4 रुपये फीस आहे, 4 रुपये माझ्या देणं होत नाही, मी झेडपीला जाणार म्हणलं. 4 रुपये फीस आहे म्हणल्यावर आता काय करावं मॅडम म्हणलं. परत
गावाकडं आलो. हम्म. आणि त्या शाळेत तुम्ही जा म्हणलं वगैरे 4 रुपये फीस माग 4 रुपये फीस, तिथं फीस आहे आणि ते 4 रुपये देणं कुठे होते. तुला ते 4 रुपयाहून का करायचं, तू त्याच शाळेत जा म्हणले. हा म्हणजे त्यांना माहित होतं ती शाळा चांगली आहे हो म्हणून. मला काहीच माहित नव्हतं. हा. मारवाडी राजस्थानी असं. हां. हा. मग त्या शाळेत नेऊन ॲडमिशन घेतलो मी. 4 रुपये काही दिलो. आणि तिथंच मग 7वी 8वी 8वी 9वी 10वी पर्यंत 11वी पर्यंत तिथं राहिलो. 10वी कधी झाली तुमची, आठवते काही? आता त्यावेळेचं काय इसवी सन काय आठवना. पण 70 साली झालं असेल. हा झालं असेल. हो हो 17 वर्ष झालं त्यावेळेस. हां ठीक आहे. मग टक्केवारी वगैरे काही आठवत नाही? टक्केवारी चांगली होती मला त्यावेळेला. 70% मार्क होते. बापरे, फर्स्ट क्लासच्या पुढे होतं मग. अरे वा. मग त्यानंतर पुढे शिक्षण कसं घेतलं, काय घेतलं? मग ते 10वी पर्यंत तिथं शिकलो. 10वी 11वीचंच होतं तिथं. मल्टीपर्पज हायस्कूल होतं ती. तिथं कार्पेंट्री होती ती एक. हां. आणि त्या कार्पेंटरचा जी गुरुजी होता, योगायोगानं त्याच्या घरी मला खोली मिळाली ती. हां. मग त्यानं मी शाळा आता हे इथे फीस आहे म्हणून सोडून द्यावं म्हणलो. तसं नाही, तू ह्या शाळेत राहा म्हणलं त्यानं. मग होय हे राहा म्हणलं तरी 4 रुपये कुठले देऊ. मग पुन्हा गावाकडे गेलो आणि गावाकडे गेलो आणि ते असं तिथं फीस आहे ना आपल्याच्यानं देणं होते का, तुम्ही देता का नाही. आला मी विचारायला, तुला त्याच्यावर का करायचं आहे, जा तिथे जाऊन त्या शाळेत जायचं आहे. मग त्या शाळेत गेलो. मग 4-8 दिवस गेल्यानंतर ते आमच्या गावातल्या पोरग तिकडे ते बदली झाली त्याच्या सोयऱ्याची, डवळच्याची बदली इकडे झाली उदगीरला. मग ते पोरग रिकामं झालं तिथे, आता कुठं झाला. मग हे पोरग तिथं लातूरात त्याला आणून सोडले इथे. मग ती एकाला दोघं झालो की. मग दोघं एका खोली घेऊन स्वयंपाक करून खाऊन एकानं फुकायचं, एकानं भाकरी. सांगितलं की मग आता मला प्रश्न पुढे आहे की तुम्ही पुढे शिक्षक कसं झालात? शिक्षक योगायोगानं झालो, असं व्हावं म्हणून नाही झालं. हां, कसं झालं? मला 11वी झालं की एक SRPत जावं वाटलं मला. हां. जालन्याला गेलो की जाऊन तिथं शिकलेल्या मी एकटाच होतो. सगळे अडाणचोट होती 7वी 8वी 9वी 10वीची होती. मी 11वीचा तगडा पोरग दिसायला म्हणलं, त्यांनी पटवण्या घेतली, मला ॲडमिशन दिली. मग ते मला किट दिली ते ह्याचं SRPचं कपडे लत्ते सगळं ड्रेस सगळं दिली. आणि स्वतःहून आलं इथे ह्यानं हे जाणं काय म्हणून मला ते सगळं दिले त्यांनी. दिल्यावर राहिलो 4-8 दिवस राहिलो. मग ते परेडला चाललो. परेडला मला पहिल्याच इथं गुरुजींनी शिकवलेलं होतं ते सावधान विश्राम. त्या अडाणी पोरं सगळे आलेले होते इथं. मग त्याच्या शाळा मीच तिथं. मग 4-8 दिवस राहिल्यावर पुन्हा मी इकडं गावाकडं पत्र पाठवलो, असं मी आता लातूरला शाळेत नसून मी जालन्याला ह्या SRPमध्ये ॲडमिशन घेतलं. मग आमच्या घरी त्यांना फार वाईट वाटलं ते. आता माझ्यापेक्षा मोठा भाऊ होतं घरी, आणि त्यानं आलं तिथून जालन्याला. आणि ते पत्ता काढलं, ते SRPचं ऑफिस सेंटर कुठं आहे काय. मग त्यानंतर ते मला बोलून घेतलं तिथं. आणि मी म्हणलो असं का, मला इथं किंमत आहे, मला इथं राहा म्हणलं. त्यांनी सगळं जागा दिलं मला, ते हे दिले, कपडे दिले सगळं ड्रेस दिले. आता सगळं मला सगळं परेड बी चांगलं जमते. इतरापेक्षा का ते अडाणी पोर आहेत, मी शिकलेलं असल्यामुळे मला येते. आणि मी इथं राहावं म्हणलं. तू इथं राहिलास तर मी गावाकडे जात नाही म्हणलं. गावाकडे जात नाही म्हणल्यावर आता तुमची इच्छा नाही का मी इथं राहावं म्हणायची? मग थोडीसुद्धा इच्छा नाही म्हणते. मग आता हे कपडे फिपडे सगळं सरकारी ड्रेस घेतलेला होता की. मग असं करा. आणि त्या दिवशी नेमकं 26 जानेवारीचा दिवस होता. म्हणजे परेड करून झालेलं होतं. आणि आमचं भाऊ तिथं आलं, सुट्टीच होती की. मग ते
इथल्या इथून आज जायचं म्हणले तर मग आलास तर तू जाणार नाही तर जात नाहीच म्हणले. वा. मग ते जिथं आपल्याला ते किट ठेवायला दिली तर जागा झोपायची जागा होती सतरंजी पिंतळाची. त्या जवळच्या पोराला सांगितलो मी तर आता जाणार आहो, माझे कपडे काही निघेल तेवढे घेऊन जाणार आहो, उरलेले कपडे तूच घे आणि हे सरकारचं एवढं आहे घेतलेलं आहे देऊन टाक, हे तेच मात्र देऊन टाक, ह्याचं काही बल्ला आपल्याजवळ येऊ नये. मग ते असं आलो रेल्वे स्टेशनला, आमचं भाऊ बी आलं, दोघं मिळून रेल्वे स्टेशनला आलो. तिथून आलो पळून. एक 15 दिवस गेले की ते आलं की तिकडून पोरगं कुठे गेले म्हणून ते माणूस पत्र आलं. हां. आणि नाहीतर पकडून नेते म्हणले त्यांनी. अर्थाच्या बाहेर पकडून न्यायचं म्हणल्यावर हे लोकाला कळेल की आता हे फलाण्याच्या पोराला पकडून नेले आणि गावात बेइज्जती होईल आणि मग त्यापेक्षा आपणच जावं. आपण गेलो ना, मी त्यांना सांगितलं, ते साहेब होता एक चांगला होता माणूस, त्यांना सांगितलं सर मी चुकून आलो, शिकायचं सोडून देऊन शाळा सोडून देऊन मी आलो आणि मला आता शिकायचं, घरी शिकायचं म्हणलं, मला शिकायला जायचं आहे. शिकणार इथे कशाला राहायचं रे, जा शिक जा. शिक्षण घेत असल्यावर तू इथे ह्याच्यात कशाला आलायस. वा. म्हणजे ही गोष्ट बहुतेक 1960ची असेल. 70 म्हणाल चूक आहे. 1960ला मॅट्रिक तुमची झाली. मग ते मॅट्रिकच्या त्या SRPला सोडून देऊन आलो. आल्यानंतर काही दिवसाला एक पत्र आलं, तुम्हाला असं असं पकडून नेण्यात येईल आणि तुम्ही. मग पत्र आल्यावर पुन्हा गेलो आणि अजून एक बार पत्र आलं का. नाही, एक बारच पत्र आलं. खरंच येऊन पकडून नेलं तर लोकांना. हो, तुम्ही बेइज्जत होणी म्हणून गेलो आणि गेलो ना, त्या जे मुख्य साहेब होता ज्यानं मला खूप चांगलं सांगत होतं, साहेब असं माझ्या आईवडिलाची इच्छा नाही आणि शाळा शिकत असताना मी इकडं आलो. अरे शिक्षण सोडून कशाला आलास तू, ते शानच माणूस होतं ते. शिक्षण सोडून कशाला आलास म्हणून परत पाठवलं आणि तू जा सांगणार जा आणि कोणाला सांगून घेतं जा, तू काय हरकत नाही म्हणलं. त्याने म्हणल्यावर मग ते कपडे फिपडे त्या पोरा जवळच्या शेजारच्या पोराला सांगितलं, ते कपडे शासनाला देऊन टाक, माझे काय असले तर तू घे आणि मी आता चाललो. मग आमचं भाऊ त्यावेळेला रेल्वे स्टेशनला जाऊन त्याने बसले. मग मी इथून आता हे सगळं सारून गेल्यावर तर रेल्वे स्टेशनला भावाची माझी गाठ पडली, दोघं मिळून आलो रेल्वेनं. मग आल्यानंतर पुन्हा काय केलं. पुन्हा पत्र आलं की नाही ते नाही, ते झालं. आता पुन्हा तिकडचं कॅन्सल झालं, पुढे काय केलं. शाळेला सुरू केलं राजस्थान तिथंच गेलो. मग तिथं सुरू झालं. मग 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, 11वी झाली. मग दयानंदला गेलो कॉलेजला. त्या काळात दयानंद नवीनच ओपन झालेलं होतं. हो, त्या काळात तुम्ही कॉलेजला गेलो. मग काय शिकलात तिथं. तिथं BA ला गेलो. BA झालं. मग पुढे काय शिक्षक कसं झालं. शिक्षक म्हणजे आता हे आता कुठवर शिकत बसावं, एक इंटरव्ह्यू द्यावं. एक अर्ज दिला जिल्हा परिषदला, उस्मानाबाद जिल्हा होता तेव्हा. उस्मानाबाद जिल्हा होता तिथं ते दिलं जाऊन तिथं. असं त्यानं काय नाव गाव सगळं विचारलं. अरे शिकल्या सर पोरं तू नोकरी कशा करल्यास म्हणलं त्यानं. नाही सर मला नोकरी करायची म्हणलं. ठीक आहे म्हणलं त्यानं. ऑर्डर आली काही दिवसाला जूनला शिक्षक म्हणून. कुठे जॉईन झालो. पंढरपूर म्हणजे देवणीजवळ आहे. ह्यालाच की. हो, दावणगावच्या पलीकडे म्हणा की. दावणगावच्या पलीकडे, तळेगावच्या अलीकडे. पंढरपूर म्हणून गाव आहे, त्या पंढरपूरला ऑर्डर आली. पहिली पगार किती होती. पहिले पगार किती होतो काही ध्यानात नाही आता ती. अच्छा. बर. मग आता मला एक प्रश्न पडला आहे. तुम्ही एवढ्या जुन्या काळामधले शिक्षक, आज जी बदल झाला शिक्षणात आणि तुमच्या काळात,
आता वास्तविक पाहता मीही त्या काळामध्ये थोडा बहुत आहे, परंतु माझ्यापेक्षा तुम्ही 17 वर्षांनी सिनियर आहात. मग त्या काळामध्ये तर मग तुम्ही शिक्षक झालो. आजची जी शिक्षण पद्धती आहे बदललेली आणि त्या काळातली कोणती चांगली वाटते तुम्हाला? नाही, त्यावेळेला कसं होतं, थोडे विद्यार्थी राहायचे हां आणि गुरुजी मनातून जेवढं काही शिकवायचं होतं, बाराखड्या उजळणी, उजळणी, काय? त्या गिरीज वगैरे. पहिली नेमणूक माझी त्या पंढरपूरला झाल्यामुळं तिथं हातानं स्वयंपाक करून खाऊन राहायचं एका खोलीत. आणि संध्याकाळी एक खोली मोटर ते तेव्हा घरात कोणी राहत नव्हतं, तिथं माणसं भूत आहे म्हणायचे, काय काय म्हणायचे. मला तीच खोली दिली त्यांची. हां, भूताची. आणि पण सांगून दिले ते, या ठिकाणी झोपू नका म्हणून. एक खांब होता, त्या खांबापाशी मात्र तेवढं झोपू नका म्हणलं. मग मी एकटं कुठं झोपायचं, वर्गातले पोरं जे शिकवायचे दिवस शाळेतले, यार इथे येऊन झोपू, तो संध्याकाळी शिकवतो तुम्हाला म्हणायचं. ते पोरं 7-8 पोरं आले की ते बी त्यांनी आम्ही सगळे मिळून झोपायचं. तुम्हीच भूत झालो. हा, तुम्हीच भूत झालो. मग भूत झालं नाही, पण एक तर आपल्याला करमणूक झाली, हा, त्यांना बसायला झोपायला जागा झाली, अभ्यास झाला. हा, अभ्यास करून घ्यायला माणूस झालं. आपली गरज काय, आपल्याला करमणूक पाहिजे. हो. एकटं झोपण्यापेक्षा पोर आहेत. मग ते त्या खांबापाशी झोपू नका म्हणलेलं, ते पोरं झोपत एक दिवशी नंबर आला तिथं माझा. हां, मग आल्यावर आता मला कुठं म्हणता येते का इथं मी झोपणार, असं सोंग करता येते का? मी तिथं झोपल्यावर खरंच माझ्या उरावर बसल्या वाटलं तिथं. मानसिक नाही, खरं काय की खोटं काय की बरं. मानसिक. झोपी गेल्यावर नंतर जाग आलं ते असं हलाईनानी. मग ते कोणाला सांगायचं नाही म्हणलो मनात. आता हे सांगितलं तर उद्या पोरं यायचे नाही. हो, आपल्याला तर संघ पोरं पाहिजेत. मग ते सांगितलं नाही. आता कुठेही सांगितलं नाही ते, पण आता नंतर बरेच वेळा सांगण्यात आलं, पण असं तिथं प्रचार केला नाही त्याचा. बर. मग हे सगळं आजच्या शिक्षणामध्ये आणि पूर्वीच्या शिक्षणात चांगलं कोणतं वाटतं तुम्हाला? खरं खरं सांगा. नाही, आताच्या शिक्षणामध्ये चांगलं वाईटचा प्रश्न नाही. आताच्या बी गुरुजी तसलेच राहतात आणि पहिल्याशी तेच होते. पण आता जे उलट सगळ्या लेकराला शिकायची इच्छा आहे. पहिलं लेकराला प्रयत्न करून आणावं होतं आणि त्याला शिकवीत बसावं होतं. आणि त्याच्याकडे बदल ते मन लावून शिकवत होते. आता बी शिकतात, पण आता कंपल्सरी आहे. पोरं शाळेत येतातच, पहिले येतच नव्हती. प्रयत्न करून आणावं होते. काही जणाचे हुडकून पोरं आणून त्याला शिकवावं लागत होतं. पाठी पेनच घेऊन. त्यांनी पाठी येत होते, पण पाठी पेन घेऊन सगळं करून उजळणी शिकवून, बाराखड्या शिकवून. आता मला एक सांगा, तुम्हाला शिक्षक झाल्याला आनंद मिळाला का त्रास वाटला, उगच चालू आहे या क्षेत्रात? नाही, मला तसं काही वाटलं नाही. मला उलट चांगलंच वाटलं आणि नोकरी लागली ह्याचा आनंद होता. हां. तिसरा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही अध्यात्मामध्ये बरंचसं काही प्रगती केलात, तुमचं ध्यान लागतंय आणि अध्यात्म आणि शिक्षण ह्याच्याबद्दल तुमची काय अपेक्षा? म्हणजे अध्यात्म आणि शिक्षण जोडता येईल का? शिक्षण आणि अध्यात्म, ध्यान धारणा हे? हो की. मग शिक्षण सोडण्याची गरज नाहीच. ध्यान म्हणजे ते चित्त स्थिर करणे, मन शांत ठेवणे आणि चित्ताला इकडे तिकडे भटकू देणं आणि एका स्थिर ठेवून एका पॉईंटवर आपण डोळे झाकून बसायचं. चित्ताला इकडे तिकडे मनाला जाऊ द्यायचं नाही, फक्त एकाग्र चित्त करून बसायचं. त्याचा अभ्यासावर काय परिणाम होईल? त्याचा अभ्यासावर परिणाम का होईल माहीत नाही, पण त्याचा आनंद माणसाला मिळते. म्हणजे आनंदी जीवन जगू शकतो माणूस.
आता तुमच्या वैयक्तिक जी शाळा काढलो तुम्ही संत ज्ञानेश्वर, या शाळेच्या विकासाबद्दल किंवा धोरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळा काढण्याचा उद्देशच असा होता, माझ्या गावात शाळा नव्हती, डिगोळा शाळा नव्हती, जवळ शाळा कुठेही नव्हती, म्हणजे करडखेल्लाही नव्हती, जवळ शाळा कुठेही नव्हती. नव्हती. आणि आपल्या गावात जर आपणच संस्था रजिस्ट्रेशन करून आपणच हे परवानगी मागितली तर मिळेल. आणि मिळाली आणि ते चालू केलं. म्हणजे एकंदरीत शिक्षण क्षेत्रात तुम्ही जे आलात त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे. आणि याच पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये वाटचाल करणे महत्त्वाची आहे. तुम्ही आमच्या इथं आलात, आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलात. ज्या वेळेस लातूरला जायचं म्हणजे कसं जात होतो? लातूरला हेरला रेल्वे होती. हां. रेल्वे लातूर रोडला उतरायचं. लातूर रोड. लातूर रोडला उतरायचं, हां. तिथून बस होती, त्या बसला जायचं. हां. हे तरी झालं रेल्वेचं. पण काही वेळा लातूरून यायचं आणि पैसे खर्चतात म्हणून आम्ही चालत आलो लातूरून. लातूरून आमच्या आत्या होती उंबरगा म्हणून, एक धानेगावच्या अलीकडल्या बाजूला एक उंबरगा, बोरी उंबरगा म्हणतात त्याला. आहे. त्या बोरी उंबरग्याला आमची आत्या होती. मग तिथं यायचं, तिथं जेवायचं आणि तिथून आणि चालत निघायचं दोघं मिळून. म्हणजे टप्प्याटप्प्याने येऊन चालत आलो 1-2 वेळा. अच्छा. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं. प्रतिकूल परिस्थितीला वाईट नव्हतं, मला काही त्याच्यावर माझ्यावर भार नव्हता. ती सगळं आमच्या वडिलाला प्रतिष्ठा होती, वडिलाला शिकवण्याची इच्छा होती, शैक्षणिक वातावरण घरामध्येच म्हणजे शिकायचीच भावना सगळ्याची होती. आणि म्हणून मला ते वडिलाची भीती होती माझ्या मनावर. म्हणजे आपण शाळा सोडून दिलो तर आपल्याला का करतील, म्हणून राग करतील आपल्याला, हे करण्यापेक्षा इथेच राहावं. मुसळ भाकरी करायची येत नव्हत्या. एकानं 2 जण राहत होतो, ते तिथलं पोरग ते बरोबर आलेलं. हो, सांगितलं. ते एकानं फुकायचं आणि एकानं फुकून डोळे धुरी यायचे. लाकडे वळले मिळायचे. ते लाकडं कुठे मिळतात माहीत नसायचं नाही, गोलाईत मिळत होते. आम्ही राहत होतो आता जे कॉलेज आहे, कॉलेज आहे ह्याचं लिंगायताचं, दयानंद कॉलेज नाही, लिंगायताचं जवळ आहे बसवेश्वर कॉलेज. बसवेश्वर कॉलेज जवळ राहत होतो, खंडोबाच्या जवळ. आणि तिथून गोलाईत जायचं लाकडं आणायला. आणि लाकडं असं दोघं हातावर थोडे हातात घेऊन घ्यायचं. पण हे काय असं कळत नव्हतं की हे आपण लाकडं घेऊन जाऊ नये, काही नाही, असलं काही नव्हतं. ते माहिती. ठीक आहे. मग आपल्या भावी आयुष्यासाठी, शतक पूर्ण करण्यासाठी आणि आपलं आरोग्य खूप चांगलं राहावं अशा प्रकारची माऊलीच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा या शाळेतर्फे देऊन माऊलीचा आशीर्वाद आपल्याला आहेच, कारण आपली शाळा माऊलीच्याच नावाने आहे. तर अशाच पद्धतीची वाटचाल हो, एवढीच शुभेच्छा. धन्यवाद सर.